आज ना मी शेणाने आमचं खळं सारवणार आहे. खळं म्हणजे आमचा थोडासा गोठा आहे, तो सारवणार आहे. आता शेण घेऊन चालले, चला आपण सारवून काढूया छानसं. आता शेणाने सारवण्याची प्रथा बरं का संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून चालू आहे. मग आपण असा विचार करतो, की गावची लोकं एवढी आनंदी का राहतात? तर आपण म्हणतो, की गावचं वातावरण, तिथला परिसर बघून ना सगळी लोकं गावची आनंदी राहतात. पण दुसरं एक कारण त्यामागचं हे आहे, की ज्यावेळेस त्यांची घरं ना शेणाने सारवतात ना, त्यावेळेस मानवाच्या मेंदूमध्ये ना एक सेरोटीन नावाचं ना केमिकल तयार होतं, जे की माणसाला आनंदी ठेवण्याचं काम करतं. आणि तो प्रसन्नता ना ज्यावेळेस शेणाने सारवतो ना, ती प्रसन्नता ना त्यांच्या मेंदूमधला जो घटक आहे तो वाढायला लागतो. सेरोटीन नावाचा जो घटक असतो, केमिकल असतं ते वाढायला लागतं. त्यामुळे ना त्यांचं गावची लोकं ना आनंदी राहतात. त्यामागचं दुसरं एक कारण आहे. त्यामुळे सर्रास ना गावाकडे ना सारवण्याची प्रथा आहे. आता आपण सारवून जे काढतो आपण ते आता हे पाण्यामध्ये मिक्स करून पण आपण शेण सारवतो. पण मी आज सारवणार आहे ते किरसुनीने सारवणार आहे मेन म्हणजे. तुम्हाला माहिती आहे का, अगोदरच्या काळामध्ये एसी नव्हते, फॅन नव्हते. त्यावेळेस ना लोकं घर कसे थंड ठेवायचे? तर त्यामागचं कारण हे एक आहे. कारण शेणामुळे ना बरोबर उन्हाळ्यामध्ये ना थंडावा भेटतो घरामध्ये आणि ज्यावेळेस हिवाळा असतो ना, त्यावेळेस गरमी राहते, ज्यावेळेस शेणाने घर वगैरे सारवतो वगैरे. त्यामुळे ना हे अगोदरच्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत ना, त्या एकदम मस्त असतात. पण ते आपल्याला जाणून घ्यायची गरज असते. कारण खरं तर आजकालच्या पिढीला ते जाणून घ्यायची खूप गरज आहे, की ह्या गोष्टींमागे काही ना काही कारण आहे, की ती लोकं हे गोष्टी करत होते. शेणाने सारवलेलं घर आणि त्याच्यातून येणारा सुगंध हे बघितल्यानंतर किती प्रसन्न वाटतं ना मनाला. तुम्ही पण असं काही करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.